नमस्कार मित्रांनो, शुभम कोळी व्लॉग चॅनल आपल्या सगळ्यांचं स्वागत आहे. तर आपण आज दाढी कटिंग करायला जाणार होते, म्हणजे हाय कन्फर्म नाही नेमकं आपण काय करणार आहे, तर ते बघू आपण काय करायचं. पण सध्याच्या घडीला हे बघा, ॲलेक्सची आंघोळ झालेली आहे आणि ॲलेक्स आंघोळ करून एकदम तयार झाले आपल्यासोबत. अरे बापरे, हे बघा एकदम रेडी झालेला आहे ॲलेक्स. काय बेटा पिट्टू थांब, हा पिट्टू करतो मी. पिट्टू पहिले तू कॅमेराकडे बघून असा हाय करायचं, मग तुला दीपो असं कर हाय. तर नमस्कार मित्रांनो, ॲलेक्सची आंघोळ झालेली आहे. आज ॲलेक्स फार उशिरा उठला. त्याचं कारण असं आहे की रात्री फार उशिरापर्यंत तो जागी होता. कसं आहे, तो दुपारी झोपून घेतो, आराम करून घेतो आणि आराम झाला की संध्याकाळी उठतो 5-6 वाजेला. आणि 5-6 वाजेला उठलेलं पोरगं लवकर कसं झोपेल, तर साहजिकच आहे तो काल रात्री 12:30ला झोपला. तर मित्रांनो, रेणुकाने आता नाश्ता आणलेला आहे मस्तपैकी. हा छान नाश्ता बनवला आहे. नाश्ता दाखव. नाश्ता एकदम गजब दिसतोय. डोसा आहे आपल्या नाश्त्यामध्ये आणि थोडेसे पोहे. एकदम गजबाचा नाश्ता आहे. तर हा सगळा नाश्ता तू एकटीच खाणार आहे का? ॲलेक्सला देणार आहे का? का त्याच्या नावाने तू काय घेशील? मी कशाला खाऊ? खरं खरं सांग बरं. त्याला दिन ना मी कशाला खाऊ? मी खाल्लेला आहे कधीच. ॲलेक्स हा बेटा, जर खाऊन घेऊ का बेटा? जर तुझ्या नाश्ता कोणी खाल्ला तर तू फक्त मला मिस कॉल मार. दे ना मग. ये मग ये. मित्रांनो, हे लोक तर नाश्ता करताय, पण यांचा नाश्ता पाहिजे मला भूक लागायला गेली डायरेक्ट. तुम्हाला सांगतो, मी सकाळी 7 वाजेला पोहे खाल्ले होते. नाही सकाळी 7 वाजेला येऊन नाही आले काय, बापरे. सकाळी 7 वाजेला म्हणजे सकाळी 6 वाजेला मी उठला होता. थोडा व्यायाम केला, थोडंसं मेडिटेशन केलं आणि त्याच्यानंतर मला लागून गेली भूक. त्यामुळे मी गावात गेला होता आणि मस्तपैकी मी पोहे खाल्ले. पण आता 7चे पोहे खाल्ले आणि आता 11 वाजले आणि बेकार भूक लागली आहे. तर बघू आता काहीतरी लवकर जेवायला भेटतंय का. तर मित्रांनो, रेणुका आणि ॲलेक्सचा चालू आहे नाश्ता आणि मला तर नाही वाटत की लवकर आपल्याला जेवायला मिळणार आहे. तर यांची वाट न बघता आपण सरळ स्वतःच मटकी बनवण्याचा प्रयत्न आज करणार आहे. तर चला बनवूयात मटकी. ओके मित्रांनो, विषय असा आहे की ही मटकी आपण काल रात्री पाण्यामध्ये भिजायला ठेवली होती आणि भिजवून ती आपण या कपड्यामध्ये बांधून ठेवली आहे. आता हिला आले आहेत मोड. बघू शकता की मटकीला एकदम मस्तपैकी मोड आलेले आहेत. आता ही मोड आलेली मटकीची आपण भाजी बनवण्याचा प्रयत्न करू. मित्रांनो, मटकीची भाजी बनवण्यासाठी सगळ्यात महत्त्वाची गोष्ट जी लागणार आपल्याला ती म्हणजे मटकी. अरे मटकीची भाजी बनवा, मटकीच लागेल ना, कारवर लागतील. कसा वाटला नाही पानचा जोक? त्याच्या उलट्या गरजच आहे ना, ॲडजस्ट करी घ्या. तर मित्रांनो, विषय असा आहे की आपल्याला आता कांदे बटाटे बाकीच्या सगळ्या गोष्टी कापायच्या आहे. त्यासाठी आपण चाकूला धार लावून घेणार आहे, कारण चाकूला धार लागली तर एकदम चार फटक्यात आपला भाजीपाला होऊन जाईल. तर हे आपलं चाकूला धार लावायचं मशीन, याच्यावर असा चाकू आपले फिरवणार. मित्रांनो, चाकूला धार लावून तर तो धुवून घेणं जास्त गरजेचं आहे, कारण धातूचे बारीक बारीक तुकडे याला चिकटलेले असतात. मित्रांनो, अशा प्रकारे आपला कांदा कापून तयार झालेला आहे. मित्रांनो, इथे अद्रक लसूणची चटणी बनवत होतो मी, म्हणजे ठेचा करत होतो त्याचा. आणि ते करता करता ते हे आपलं सटकून गेलं आणि अर्धा वाया गेलं. बचा हुआ अदरक और लहसुन भाग ना जाए, इसलिए मैंने उन्हें खोलते हुए तेल में धकेल दिया. तर मित्रांनो, इकडं पडलो होतं सफरचंद. मग लागली बेकार भूक. तुम्ही तर अर्ध्याच्या वर सफरचंद उड्या दिल्या डायरेक्ट. आता आपलं सगळं रॉ मटेरियल कापून झालेलं आहे. आपण कढईत टाकू पण चालू करू प्रयत्न. पता नहीं क्यों, लेकिन मेरा पतीला चूल्हे से इतना जलता क्यों है. 2000 साल पुराने मसालों को मैंने एक एक करके खोलते हुए तेल में धकेल दिया. सब्जियां स्वादिष्ट बनानी है तो कुर्बानी तो देनी ही होगी. आपण टाकले त्याच्यात अद्रक लसूण याची बारीक पेस्ट, नंतर जाईल कांदा. आणि मित्रांनो, यांचे नाटके तर अजिबात कमी होत नाही आहे. सफरचंद खाणं लावले त्यांना आता डायरेक्ट सगळे. अरे मग नको, तुम्ही खाल्ला आता. भूक लागली खाल्लं मी आत्ताच खाल्लं मी. मित्रांनो, मटकी लवकर झाली पाहिजे त्यासाठी मी इथं कुकरमध्ये तेल लावून दिली आहे. आटे की मापने करके मेरी पत्नी रोटी बनाने की कोशिश कर रही थी. मित्रांनो, जेव्हा जेव्हा मला संधी भेटते तेव्हा मी रेणुकाची मदत करायला तयार असतो. आज बघा, बिचारी कामं करून करून दमून गेली होती. 4 टाईम नाश्ता केला, खूप थकवा आला तर म्हणून 4 टाईम नाश्ता केला आणि त्याच्यामुळे तिला आराम देण्यासाठी आज मी
स्वतःच कसं भूक लागली होती तर स्वतःच भाजी बनायला सुरुवात केली. असंच राहतं आता. केअर करताय का टोमणे देताय काय ते काही समजत नाही. काय केअर करताय का टोमणे देताय काही नाही. समजत नाही. काळजी करतोय. मेरा कैरेक्टरलेस कुकर कांदे को देखकर इतनी सीटी मार रहा था कि कांदा शर्म से लाल और पीला हो गया. खरं बेटा काय करतोय? दाखव. हो त्याला राग आलाय वाटतं, त्याच्यासोबत खेळत नव्हतो ना मी. हो थोडं भाजी बनवतोय ना, भाजी बनवलं की लगेच आपण खेळूयात मग. गिद्दी गी गिद्दी गी गी गिद्दी गी गिद्दी गी गी काय करा. काय बेटा बोल. धावळे बिळबिळ भोळ बिळबिळ बाळ काय बोललं तू? हे बघा मित्रांनो, ॲलेक्सला इथं बसून असं खिडकीकडे बाहेर बघत राहणं खूप जास्त आवडतं. आता मी इकडे आलो, त्याला विचारलं काय करतोय, तर तो मला म्हणतोय बसशा बसशा इथं बसशा. काय सांगतो तुम्हाला? बसायचं की इकडे? बसायचं का? बसायचं का? तर इकडं बस. कप्पा गोळ्या. असं आहे का? ठीक आहे. एक नंबर. तर आपली भाजी रेडी झालेली आहे. पोळ्या इथं रेडी होत आहे. पोळ्या पण रेडी झालेल्या आहेत. अशा प्रकारे आपला स्वयंपाक कम्प्लीट झालेला आहे आणि बाकीचे लोक फक्त फुकट्याचं जेवणार आहेत. तर मित्रांनो आता ॲलेक्स व्लॉग बनवायचा प्रयत्न करतोय. मित्रांनो हा पोरगा इतका आगाऊ आहे ना, तुम्हाला सांगतो एकदम डोक्याला ताण आहे. म्हणजे हा पोरगा काय त्याच्यात काय दे मला दे ना बंदूक दे मला, मी घेऊन जाऊ घेऊन. हसून दाखव हस. मित्रांनो जेव्हा पण माझ्याकडे वेळ असतो तेव्हा माझं सगळ्यात फेवरेट काम काय माहिती का? हे बघा आपलं छोटं काय होतं. कर बेटा टिश्यू कर टिश्यू टिश्यू. मित्रांनो आता जेवण रेडी झालेलं आहे, तर आता आपण जेवणाची तयारी करूयात. आपली मटकीची भाजी तयार झालेली आहे. बघू शकतो तुम्ही एकदम छान अशी मटकीची भाजी तयार झाली आहे. त्यासोबत आपल्याकडे कांदा, निंबूच्याला थोडी खराब वाटते पण ठीक आहे, चांगला निंबू आहे. कालच तर आणलं ते ताजे. मित्रांनो हे आपलं ताट तयार झालेलं आहे. रेणुका पण आपल्यासोबत जेवायला बसते. ॲलेक्स तुम्ही बस जे बेटा जेवायला. चटका लागेल बसून घ्या. तर भाजी खूप छान झाली आहे.